असं म्हणतात ना, वृक्षो रक्षती रक्षका. झाडाला तुम्ही 5 वर्ष जगवा, झाड तुम्हाला कायमचं जगवेल. आपल्या आजूबाजूला एखादा पक्षी गातोय, आपल्याला ते खूप आवडतं, परंतु आपल्याला कळत नाही की हा पक्षी कोण आहे. आजकाल आपण सगळे शिकार आहोत वाढलेल्या टेम्परेचरचे. सीझन बदललेत. आपण आता मे महिन्यात पाऊस बघतोय. भूमीतनं, जमिनीतनं, आसपासमधनं जे काही तापमान किंवा जे काही उष्णता निर्माण होती, ती उष्णता काय होतं की कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल धरून ठेवतात, ती रिलीज करत नाही. तुम्ही झाडाचा प्रकार आणि ते लावतात कुठं याच्यावर पण ठरतं का की किती फायदा होऊ शकतो की सिस्टीमला. मी विश्वास मजल्यावर जर राहत असेल कोणी, तर तो त्याच्या खिडकीत एखादं रोपटं लावतो का, तर ती एरियंट आपल्या आतमध्ये आहे, पर्यावरण आपल्या आतमध्येच आहे, म्हणून आपण आपल्या खिडकीमध्ये एखादं छोटाचं रोप लावतो. प्रत्येक झाड एक इकोसिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये अगदी छोटे कीटक, मधुमाशा, एका झाडावर पक्षी फुलपाखरं, प्राणी, सरडे, स्क्विरल्स, झाडांच्या रूपात भूमीवर आच्छादन होतं. आता भूमी उघडी पडली. दुसरी गोष्ट म्हणजे पानांमध्ये सुद्धा एक थोडासा द्रवाचा अंश असल्यामुळे तिथे गारवा असायचा. मग ती पूर्ण कॅनॉपी, ते पूर्ण एक झाडाचं ते आच्छादन, ते एक प्रकारचं एक थोडा ओलावाच तयार करून ठेवायचं. तेवढी एक ओली छत्रीच होती ती. बिल्डिंगा बांधताना 10 झाडं लावा, मग आम्ही तुम्हाला परमिशन देतो. तर ती खरोखर झाडं लागलीत का ते बघा, आणि ती तुम्ही ऑडिट करणार का पुढची 10 वर्ष, हे फार महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आजचा जो टॉपिक असणार तो असणार क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, डिफॉरेस्टेशन, म्हणजेच की आपल्याला झाडाची गरज का आहे याबद्दल आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोतच, किंवा झाडांची कशी काळजी घ्यावी किंवा झाडांना कसं आपण वाचवलं पाहिजे याबद्दल सुद्धा आपण खूप काही जाणून घेणार आहोत. या सगळ्यासाठी आपल्या वर्गाप्रमाण्यासाठी आहेत श्री राजेंद्र गुमास्ते सर. सर जे आहेत ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच की TIFR मध्ये पार्क्स अँड गार्डन्सचे ऑफिसर्स इन्चार्ज आहेत. सो आपण सरांबरोबर या सगळ्या गोष्टींबद्दल, तसंच त्यांचं एक बुक सुद्धा आलेलं आहे, म्हणजे झाडांबद्दल ते पुस्तक आहे, त्याबद्दल सुद्धा आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोतच. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. तर लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आपल्याला आहे ना, म्हणजे आजकाल ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलेलं आहे किंवा डिफॉरेस्टेशन वाढलेलं आहे, त्याबद्दल रोज काही गप्पा मारायचे आहे. पण त्याच्या आधी की तुमचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही सांगितलं तुम्ही डॉक्टर होईल नावाच्या संस्थेत आहात, सांगा ना. मी मूळचा राहुरी इथला राहणार आहे आणि राहुरी इथं माझं 10वी शिक्षण झाल्यानंतर मी प्रवरानगरला शिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये मी मुद्दामच ॲग्रिकल्चर विषय निवडला होता. आणि आमचं मूळचं शेतकरी घराणं असल्यामुळे माझा ओढा पहिल्यापासूनच शेती आणि पर्यावरणाच्या दृष्टीने होताच. नंतर 12वी नंतर मी BSc ॲग्री केलं धुळ्याला आणि 2-3 वर्ष खूप मोठमोठ्या प्रोजेक्टवर काम केल्यानंतर, म्हणजे KJ सोमय्यांचा 450 एकराचा प्रोजेक्ट आहे, किंवा पंडित फार्म्स म्हणून एक 600 एकराचा प्रोजेक्ट होता. ह्याच्यावर अगदी रॉ कंडिशनमध्ये काम केल्यानंतर माझ्याकडे भरपूर चांगला अनुभव तयार झाला. आणि मग नंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये एक पोस्ट निघाली, गार्डन सुपरवायझर आणि हॉर्टिकल्चरची. तर त्याच्यात माझं सिलेक्शन झालं 1992 साली. आणि 1992 पासून मी टाटा मूलभूत संशोधनामध्येच लँडस्केपिंग डिझायनर म्हणा, किंवा ह्या गार्डनचं मेंटेनन्स करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याच्यामध्ये नवीन नवीन डेव्हलपमेंट्स करणं, नवीन नवीन विकसित करणं गार्डन्स, हे मी कामं आत्तापर्यंत केली आहेत. आणि मी मागच्या वर्षी रिटायर झालो, पण अजूनही मी तिथं कन्सल्टंट म्हणून काम करतोय. वा, तेव्हा तुमचं पुस्तक आलं, मग त्याबद्दल मी सांगा थोडंसं. आता हे पुस्तक लिहिण्याचं कारण असं होतं की आजकाल आपण सगळे शिकार आहोत वाढलेल्या टेम्परेचरचे. सीझन बदललेत. आपण आता मे महिन्यात पाऊस बघतोय. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग आहेच आहे. आणि ह्या अनुषंगाने मग खूपच अडचणी आहेत.
मग आपल्याला पोल्युशन आहे, आपल्याला सतत आता कफ आणि कोल्डचा लोकांना त्रास होत आहे, दमा आहे वगैरे. तर ह्या सगळ्याचं कारण म्हणजे झाडांची झालेली संख्या, कमी झालेली संख्या आणि डिफॉरेस्टेशन. परंतु जेव्हा मी माझ्या संस्थेत काम करत होतो, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली, की ज्या काळामध्ये हे कोणतेही प्रश्न नव्हते, झाडांची संख्या खूप चांगली होती, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. त्या काळात सुद्धा डॉक्टर होमी भाभांनी जे न्यूक्लिअर सायन्समधले रिसर्चर होते आणि जे आपल्या भारतीय अणुविज्ञानाचे आणि अणुऊर्जेचे जनक आहेत, अशा व्यक्तीने पर्यावरणाला तितकंच महत्त्व दिलं जितकं त्यांनी सायन्सला महत्त्व दिलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या संस्थेमध्ये बिल्डिंगची जेवढी जागा आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा गार्डनची आहे. जी कुलाब्यासारख्या ठिकाणी आहे. तर कुणीही त्याचा कमर्शियल वापर केला असता, पण भाभांनी तसं नाही केलं. त्यांनी फार मोठमोठ्या गार्डन्स तयार केल्या आणि झाडं लावली. खूप प्रकारची झाडं त्यांनी बाहेरून पण परदेशातून आणली. कायापूट असेल किंवा स्पॅथुडे असेल किंवा टाबुबिया असेल, अशी खूप झाडं त्यांनी बाहेरून परदेशातून पण आणली. प्लस देशी झाडं पण खूप लावली आणि सांगण्याचा अतिशय एक मला काय म्हणता येईल मुख्य मुद्दा वाटतो, की त्या काळात डॉक्टर होमी भाभांनी झाडं ट्रान्सप्लांट केली आमच्या संस्थेमध्ये. ट्रान्सप्लांट हा विषय आपल्या भारताला सुद्धा त्यावेळेस माहीत नव्हता, की एखादं झाड एखाद्या जागेवरनं उचलून आणून दुसरीकडे लावायचं. अशी टेक्नॉलॉजी पण नव्हती, तेवढा पैसा पण कोणाकडे नव्हता. त्या काळात डॉक्टर होमी भाभांनी बरीचशी झाडं आमच्या संस्थेमध्ये लावून आणली, पुनरुत्थित केली, जी मुंबईमध्ये रस्त्यांच्या बाजूला कडेला होती, ती तुटत होती, बिल्डिंगच्या खाली तुटत होती. त्यांचं सगळ्यांचं पुनर्रोपण केलं. ह्यातनं एक दिसून येतं, की त्यांचं व्हिजन ते काळाच्या फार पुढे होते असं दिसतंय, की त्यांना पुढे काय भविष्य वाढून ठेवलंय आपल्या नशिबात. एखादंही त्यांनी पाहिलं. पाहिलं होतं. त्यांना त्याचा थोडासा गंध आला होता आणि म्हणून त्यांनी पर्यावरणासाठी ऑलरेडी खूप मोठं योगदान दिलं. आता हे योगदान त्यांनी दिलं, आपण विसरायचं का? आणि विसरता येईल का आपल्याला? तर नाहीच. कारण आजच आपल्याला इतकं आपण चॅलेंजेस फेस करतोय. आपल्याला इतक्या अडचणी येतात आहेत, झाडं नाहीत म्हणून. तर मला असं वाटलं, की त्या अशासारख्या विजनरी माणसाचं दृष्टिकोन सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तिथे 30 वर्ष काम करत असताना मी त्या झाडांमध्येच काम करत होतो. त्यांचं संवर्धन केलंय मी. तर मला वाटलं, की ते काम पुस्तक रूपाने लोकांसमोर यायलाच पाहिजे होतं. मग या पुस्तकात काय आहे? काय थोडं सांगता येईल? या पुस्तकामध्ये जी झाडं तिथं आहेत सध्या, की ज्यांचं साधारण वय 80 ते 90 वर्ष आहे. अशी माझ्याकडे 2000च्या आसपास झाडं आहेत. बापरे! होय. तर ह्या झाडांची बद्दल माहिती आहे, जी सेमी सायंटिफिक आहे. म्हणजे साधारण मनुष्याला पण साधारण जे लोकं आहेत, बॉटनीचे नाही आहेत, अशांना सुद्धा त्याच्यात इंटरेस्ट वाचायला. तर मग त्याच्यामध्ये झाडाचा पूर्ण इतिहास, नंतर त्यांचे सायंटिफिक नेम आहेत. त्यांचं कुठं त्यांचा उगम झालेला आहे त्या झाडांचा. आपल्या भारतात ती कशी आली आणि मग त्यांचं मराठीत नाव त्यांना काय आहे, इंग्लिशमध्ये नाव काय आहे, हिंदीमध्ये काय नाव आहे, हे त्याच्यात सगळं आहे. प्लस मग झाडांचं फूल कसं आहे, त्याचं खोड कसं आहे, त्याची पानं कशी असतात, ह्याचं साधारण सेमी बॉटॅनिकल पद्धतीने मी त्याच्यात वर्णन गाण्या केलेलं आहे. लोकांना पण कळलं पाहिजे. हां, काय? साधारण लोकांना कळेल आणि ह्याच्यातली बहुतेक झाडं आपल्या आसपास दिसतात. होय. त्याच्यामुळे जी माहिती नसते लोकांना. हां, आपल्याला माहिती नसते. म्हणजे मला असं वाटलं, की समजा आपल्या आजूबाजूला एखादा पक्षी गातोय. आपल्याला ते खूप आवडतं. परंतु आपल्याला कळत नाही, की हा पक्षी कोण आहे? कोणता आहे? जेव्हा तुम्हाला असं कळेल, की हा पक्षी कोणता आहे, तर तुमच्या त्या तुम्ही ऐकलेल्या त्या 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 काय म्हणतात संगीताला म्हणा किंवा त्याच्या शिट्टीला किंवा त्याच्या आवाज आवाजाला तुम्हाला एक अजून वेगळं परिमाण मिळेल, की अरे हो, मी हा शब्द ओळखतो. हा कॉपर स्मिथ आहे का? हे बुलबुल आहे का? हे कोकिळ आहे का? हे तसंच झाडांचं आहे. खूप छान फुलं दिसतात आहेत झाडावर. झाड तर एकदम डेरेदार दिसतं, अतिशय सुंदर दिसतंय. मला नावच माहीत नाही. मला ह्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. हा जो थोडासा रिक्तपणा आहे किंवा थोडा कमीपणा आहे, तो ह्या पुस्तकाने थोड्या प्रमाणात भरून निघेल, असं मला वाटतं. खाली लिंक घेऊन जाईल ना. आपण डिस्क्रिप्शन लिंक टाकून देऊ. ज्याला कोणी असेल तो बाय करू शकते. हो. बरं तर मग आता आपण काही प्रश्न घेऊ हवामान बदलाबद्दल किंवा झाडांबद्दल. तर मग आता आपण बघतोय की मे महिन्यात पाऊस झालाय किंवा पावसाळा आलाय आणि हवामान बदल होतोय किंवा आपण म्हणतो ना की तापमान खूप वाढत चाललंय. तर मग याच्यामध्ये झाडांचं किती महत्त्व म्हणजे झाडांचं वृक्षारोपण करणं किती महत्त्वाचं आहे किंवा किती पटीने हे आता आपण करत नाही त्याचा आपल्याला तोटा होतोय. काय सांगता येईल? किती पटीने म्हटलं
तर अनेक पटीने पण आपण बघतो आता की पहिले जूनमध्ये यायचं ते आता मे मध्ये सुरू झालं. आणि हा पॅटर्न गेली 8-10 वर्ष पावसाळ्याचा बदललेला आहे, बदलतंय. की जूनला थोडंसं सुरुवात करतो, पण जवळ-जवळ 20-25 जूनपर्यंत मग थांबून जातो. हो ना. म्हणजे IMD म्हणा किंवा काही पर्यावरण तज्ञ लोक आहेत, त्यांचा सुद्धा गोंधळ होते, काय सांगायचं शेतकऱ्याला. सांगायचं. आणि आपला शेतकरी प्रधान देश असल्यामुळे त्यांची वेळ फार पाळणं महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडे अजून तरी तेवढ्या सिस्टम आहे की काय. तर मग हे का झालं? मग इतके बदल का झाले? तर डिफॉरेस्टेशन, जंगल तोडले गेलेत. मग ते काय करत होते जंगल? तर जंगल मुळात म्हणजे कार्बन डायऑक्साईड झाडं शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. तर ही फार मोठी काय म्हणते त्याला प्रक्रिया होती, की जेणेकरून हवा शुद्ध राहत होती आणि कार्बन डायऑक्साईड जो टेम्परेचर धरून ठेवतो. आता होतं काय, की तुमच्या भूमीतनं, जमिनीतनं, आसपासमधनं जे काही तापमान किंवा जे काही उष्णता निर्माण होती, ती उष्णता काय होतं, की कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल धरून ठेवतात. ती रिलीज करत नाही. त्याच्यामुळे ती वरती जाण्याऐवजी ती आसमंतातच राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त उष्णता वाटते. मग हे जे धरून राहणारे मॉलिक्यूलच कुणीतरी शोषून घेतले, म्हणजे सिंकिंग, कार्बन सिंकिंग म्हणतात त्याला ती, तर आपोआपच आपल्याला पोल्युशनचा त्रास नाही होणार आणि आपलं तापमान हळू कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक झाड एक इकोसिस्टम आहे, ज्याच्यामध्ये अगदी छोटे कीटक, मधुमाशा, एका झाडावर पक्षी पक्षी, फुलपाखरं, प्राणी, सरडे, स्क्विरल्स म्हणजे आपली हं. स्क्विरल म्हणजे खारुताई, असे जे राहतात प्लस मोठमोठे प्राण्यासहित. तर एक प्रत्येक झाड इकोसिस्टम आहे आणि ती सगळ्यांना एकमेकाला मदत करत होती. पण ह्या इकोसिस्टम तुटल्या गेल्या. झाडं तुटले गेल्यामुळे हे सगळं तुटलं गेलं. मग त्याच्यामुळे सुद्धा त्यांची विष्ठा, त्यांच्याकडनं उत्सर्जित झालेलं तापमान हे त्या झाडामध्ये किंवा त्यांच्या इकोसिस्टममध्ये जे शोषलं जायचं, ते आता काहीच शोषलं जात नाहीये. दुसरं होतं, की जमिनीची धूप ही वाढली आहे आणि जमिनीची धूप झाल्यामुळे काय झालं, की चांगली फर्टाईल सॉईल वाहून गेली ओढ्या-नाल्यांमध्ये. खडक उघडे पडले. ते खडक परत तापतात आणि भूमीवरचं आच्छादन गेलं. झाडांच्या रूपात भूमीवर आच्छादन होतं. आता भूमी उघडी पडली. दुसरी गोष्ट म्हणजे पानांमध्ये सुद्धा एक थोडासा द्रवाचा अंश असल्यामुळे तिथे गारवा असायचा. मग ती पूर्ण कॅनॉपी, ते पूर्ण एक झाडाचं ते आच्छादन, ते एक प्रकारचा एक थोडा ओलावाच तयार करून ठेवायचं. तेवढी एक ओली छत्रीच होती ती. ते सगळ्या प्रकारचं नाहीसच झालं हे. आता खरं म्हणजे ही खूप अवघड आहे, की डिफॉरेस्टेशननी किती नुकसान झालं. आपल्याला ते एवढंच म्हणता येईल, की आज जे काही आपण त्रास भोगतोय, ते सगळं ते त्याच्या सगळं त्याच्यामुळेच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे. मग याचे भविष्यात काय गंभीर परिणाम आपल्याला पाहायला येऊ शकतात? बघा, आजच आपण म्हणजे इव्हन मुंबईसारखं जिथं 35-36 होतं आता आपण मुंबई ह्याच्यात मे महिन्यामध्ये, तिथे यावर्षी 40 पर्यंत गेलं. 40. मुंबई जे ह्युमिड आहे. बाकीचा प्रदेश तर आपला जळतोच आहे. हळू मला वाटतं, की मनुष्याची बॉडी तुमचं 49, 50, 52 हे डिग्री नाही सर. नाही सहन करू नाही शकणार करत. आणि मग त्यांच्यामध्ये आतमध्ये काही परिणाम चालू होतील. मग त्याची इम्युनिटी कमी होऊ शकते. म्हणजे आता मी त्याच्यावर अधिकाराने बोलू शकत नाही. आणि हो. पण टेक्निकली कदाचित असं पण होऊ शकेल, की नाही आपल्याला सहन होत. काही प्राणी, काही कीटक, काही ह्या तापमानाला नाही सहन करू शकणार, ते नष्ट होतील. आपल्याला सुद्धा काही ना काही करावं लागेल आणि आपण उलटं करतो. आपण तापमान वाढतं म्हणून काय करतो? तर एसी लावतो आणि अजून तापमान वाढवतो. एसीने अजून उलटा परिणाम. अजून उलटा परिणाम होतो. तुम्ही प्रत्येक घराच्या भोवती 4 झाडं लावा ना. तुम्ही झाडांना जागा द्यायलाच पाहिजे. जागा द्यायला पाहिजे. झाडांना जागा दिली नाही, तुम्हाला लागणारा ऑक्सिजन तुम्ही निर्माण करा. सिंपल गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो काही ऑक्सिजन लागतो, तुम्ही तुमची त्याची आपणच करा. आपण आपली व्यवस्था करायला पाहिजे. करायला पाहिजे. हां, नाहीतर भविष्यात हे काही मला वाटतं, की आपल्याला पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरावं लागेल. असं. तर साय-फाय मूव्हीमध्ये बघतो आपण काही काही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन हो, तसंच होणार आहे ते. होणार आहे. होणार आहे. अदरवाईज तुम्हाला अतिशय तातडीने युद्ध पातळीवर सरकारने किंवा जे काही लोकं निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं पाहिजे. केलंच पाहिजे. वृक्षारोपण होतंय सुद्धा, पण त्यांचं संवर्धन होतंय का? हं. काय पुढचा पण नाच आहे त्याचा, हो. की संवर्धन करण्याकरता काय करता येईल किंवा झाले लावलेले असतात ती जगवता कशी येईल? ती जगवता कशी येईल? तर त्यात 2 मुद्दे असे आहेत, की एकच खड्ड्यात तुम्ही दरवर्षी झाड लावू नका. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी त्याची व्हरायटी, त्याची जात लावणार झाडांची, ती योग्य लागली पाहिजे.
उगाच कोणतरी ग्लिरिसिडी आणून किंवा अॅकेशिया आणून होणार नाही. तुमच्या प्रदेशात करंज असेल, तुमच्या प्रदेशात कडुनिंब असेल, तुमच्या प्रदेशात वडपिंपळ असतील, बहावा असेल, बेहडा असेल, हिरडा असेल, अर्जुन असतील, तर तुम्ही त्याच पद्धतीने लावायला पाहिजे. उगाच फॉरेनची झाडं आणून ते अडॅप्ट झाले आहेत ते खरं आहे. पण ती एक फक्त हिरवी छत्री आहे. पण त्यांनी तुम्हाला इकोसिस्टमला, एन्व्हायर्नमेंटला काही मदत होत नाही. बरं. तर मग नाही का तुम्ही म्हणले जसं झाडाचा प्रकार आणि ते लावतात कुठं याच्यावर पण ठरतं का, की किती फायदा होऊ शकतो इकोसिस्टमला वगैरे किंवा हे हां, कसं आहे? कसं आहे की आता समजा तुम्ही गुलमोहर लावलाय एखाद्या माळरानावर किंवा त्यांची मुळं फार जास्त जात नाहीत. ते झाड फ्रजाईल आहे म्हणजे नाजूक आहे आणि एखादा मोठा वावटळ आली, तर बघा तुम्ही तुमच्या जोडीला कडुनिंब असेल, करंज असेल, बकुळा असेल आणि गुलमोहर असेल, तो गुलमोहर पहिल्यांदा पडणार, कोसळणार. म्हणजे काय झालं, तुमची मेहनत वाया गेली. परत तुम्हाला नवीन रोप लावायचं आहे, परत त्याला 10-15 वर्ष वाट बघायची आहे. हा एक प्रकारचं नुकसान आहे. दुसरं म्हणजे त्याच्या पानांमधनं म्हणा किंवा त्याच्या ऑक्सिजन बाहेर टाकण्याची जी काय त्याची ती आपल्या देशी झाडांपेक्षा कमीच असणार. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या अजूनसुद्धा मला त्याच्यात अभ्यास करायचा आहे की नेमके फॉरेन वृक्षांमुळे अजून काय तोटे होऊ शकतात ते. तर मग आत्ताच्या घडीला पण प्रयत्न चालू आहेत. नाही असं नाही की झाडं लावणं वगैरे. तर मग ते म्हणतो ना की ते पुरेसे आहेत का आत्ता? का अजून हां. उभे असतात नाही तर बघा खूप चांगले-चांगले संस्था आहेत, खूप चांगली-चांगली लोकं करतायत, आहेत, नाही असं नाही. करतायत. तर मे बी नक्कीच 1, 2, 3% म्हणजे काही ना काही, काही ना काही फरक होत असत. फक्त अशी लोकं अशा संस्था अजून खूप निर्माण व्हायला पाहिजे, होईल. की जेणेकरून सर आता दुसरा पण विषय की सरकारवर आपण जास्त न अवलंबून राहता आपण आपल्या घरासमोर तर लावू शकतो, आपल्या परिसरात तर लावू शकतो. एखादा सामाजिक गट, एखादा गट तयार करून सुद्धा आपण झाडं लावू शकतो. आणि आपण आपल्याला आपली मदत करायची. बघा पुढच्या पुढच्या पिढीला आपण काय देतोय, हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण सगळं वापरलं. आपल्या घरात सुद्धा आपण दुसऱ्या दिवशीसाठी काहीतरी शिल्लक ठेवतो. बरोबर. इथं तर आपण पृथ्वीवर काही शिल्लकच ठेवत नाहीये. सगळं काढून सगळं काढून घेतो आणि आपण काही शेवटचे नाहीयेत आणि आपण काही पहिले पण नाहीयेत. आहे आपल्या पण आपल्या वर्ष अब्जावधी वर्ष काही प्राणी, काही हे आहेत तिथं संस्था. होते. आपण नंतरचे आहेत आणि आपण आपलं हे ग्रह खराब करत चाललोय. आणि हा खराब करण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये. फक्त आपल्याकडे बुद्धी आहे आणि अति लस्टी आपण लस्टी आहोत. तर त्याच्यामुळे तुम्ही आपण पृथ्वीचा नाश करत चाललो आहोत. तर मग ज्या बुद्धीने नाश केला, त्याच बुद्धीने तुम्ही परत त्याचा सावरू पण शकता. ₹100 शकतं. तर तिथं बुद्धी वापरा. तिथं प्रयत्न करा आणि झाडं लावा. आणि झाडं लावणं हा तुम्हाला त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे आहेत बाकीचे, की तुम्ही पोल्युशन कमी करा, प्लास्टिक कमी करा, ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करा. नाही ती आहेच पण आहे. एक बाजू आहेच आहे ना. ती आहेच आहे. पण ती आपल्या हातात नाही ते डायरेक्ट. आपल्या हातात आपल्या एवढी पण नाहीये एवढी हो. आपल्या हातात जे सध्या आहे, ती झाडाला ती झाडं लावा बेसिक आहे. आणि आपण मुळातच आपल्या बघा, आपल्या मी 20व्या मजल्यावर जर राहत असेल कोणी, तर तो त्याच्या खिडकीत एखादं रोपटं लावतो. का? तर ती इरिटेंट आपल्या आतमध्ये आहे. पर्यावरण आपल्या आतमध्येच आहे. म्हणून आपण आपल्या खिडकीमध्ये एखादं छोटंसं रोप लावतो. आपलं कनेक्शन आहे, आपला थ्रेड आहे तो. मग तो आहे ना, तो आता इस्टॅब्लिश करायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. आता आपण बघतो नाही का, की बाहेरच्या देशामध्ये काही-काही गच्चीत म्हणा किंवा त्यांच्या बाल्कनी बाल्कनीमध्ये किंवा पूर्ण आता तर बिल्डिंगवर सुद्धा झाड लावले असतात. काय करतात ते मला माहीत नाही. पण यांनी त्यांनी बिल्डिंगवर सुद्धा झाड लावायला सुरुवात केलेली. त्यांची खाली तर असतेच. मग हां. ती इतकं इतकं ट्राय करू आपल्याकडे पण तेवढं व्हायला पाहिजे हळू करून. आता परदेशात त्या देशांचा जर विचार केला, तर बघा तिथं पॉप्युलेशन काहीच नाही. काहीच नाही आपल्याकडे खूप हे जास्त आहे. आपल्याकडे खूप जास्त आहे. तरी त्यांनी प्रयत्न जंगलं वाचवलेत वाचवलेत. आणि ते त्यांची डेव्हलपमेंट जंगलं वाचूनच करतात. आणि असे आहे. ते पण शहरात पण ते ट्राय आता करतात. शहरामध्ये पण लेव्हल राहायचं. आणि तो त्यांच्याकडे खूप चांगला सेन्स आहे. सिव्हिक सेन्स जो आहे हा त्यांच्याकडे झाडांच्या बाबतीतला खूप चांगला. खूप चांगलं आहे. म्हणजे मला एक खूप चांगलं आता सांगायला अगदी अभिमान वाटेल, की माझ्या संस्थेत सुद्धा मला फांदी कापायची ठरली, तरी सहजासहजी परमिशन नाही मला. मग मला पटवून द्यावं लागतं. मला सांगावं लागतं ही फांदी का गरज आहे. का गरज आहे. इतके सेन्सिटिव्ह लोकं तयार होतील. थोडेसे अधिक झाले तरी चालतील. थोडा ह्याचा अतिरेक झाला तरी चालेल. चालेल. झालं पाहिजे. पण झालं पाहिजे, झाडं वाचली पाहिजे आणि नवीन झाडं लागली पाहिजे. हो. तर मग
झाडं वाचवल्याने आता आपण नाही का वाईट बाजू बघितली, तर मग चांगली बाजू बघू, की झाडं वाचल्यानंतर जर आपण आता चांगली सुरुवात केली तुम्ही तर मग काय फायदा होऊ शकतो बघा? म्हणजे घराला म्हणा सुरुवात किंवा म्हणजे बाकीच्या माणसाला पण. हां, अगदी महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल, हं. कार्बन डायऑक्साईड कमी होईल. दुसरं म्हणजे आज आपल्याला जे पाऊस आणि वातावरण आणि सीझन बदलत चाललेत, त्याला सुद्धा सावरलं जाईल. धूप कमी होईल. त्याच्यामुळे नद्यांमध्ये आणि धरणांमध्ये जो गाळ येत चालला आहे, तो कमी होईल. तिथं गाळ येणार नाहीत. धरणं तशी भरली जाणार नाहीत. पाण्याने भरण्याऐवजी मातीने भरलेली धरणे जातात. मग त्याच्यामुळे खरोखर किती पाणी आहे त्याच्यामध्ये कळत नाही. बाकी म्हणजे पशुपक्ष्यांना सुद्धा त्यांच्यासाठी एक शेल्टर मिळेल, एक सहारा मिळेल, आवास मिळेल त्यांच्यासाठी. आणि आणि हे सगळे पाहिजेत. हे सगळे ह्या इकोसिस्टमचे पार्ट आहेत. पशु, पक्षी, प्राणी पाहिजे हे सगळे पाहिजे ते गरज आहे. चेन सिस्टम. ती चेन सिस्टम आणि ती चेन परत तयार होईल. जी आता लांब गेली आपल्यापासून. म्हणजे कुठेतरी डोंगरात-खोंगरात दिसते, कुठेतरी जंगलात नाही दिसते. दिसत आहे. ती आज आपल्या आजूबाजूला त्या काळात होती. 50 वर्ष आपल्या आसपासच होती. होती. आपल्या राहुरीच्या नदीवर किती मोठमोठे वड होते. होते ना. बरोबर. आपण ते बघत-बघत मोठे झालोय. तर आपल्या आसपास होते, ती आपण परत आपल्या परत जवळ आणू आणू शकतो. आणू शकतो. मग आता समजा मोठ्या प्रमाणावर जर झाड लावायचे ठरले, तर मग त्याच्या कोणत्या स्ट्रॅटेजी असतात? काय करतात वगैरे? काय सांगता येईल थोडंसं? मोठ्या प्रमाणात झाडं जर लावायची ठरली, हजार तर लाख वगैरे असं म्हणतात ना, की मोठ्या प्रमाणात म्हणजे एकदमच मोठ्या प्रमाणात. म्हणजे संख्येने नक्की सांगतात संख्येने हां. संख्येने तर त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांचा ग्रुप तयार करावा लागेल. जागेची निवड करावी लागेल. झाडांची निवड करावी लागेल. कार्यकर्ते ह्याच्यासाठी की एक तर तिथं तयारी करावी लागेल. सोपं नाही. हां. खड्डे खोदून, खतमाती टाकून मे महिन्याच्या आसपास त्याची तयारी करायची. आणि पावसाच्या अगोदर जर पाण्याची व्यवस्था असेल, तर पावसाच्या अगोदरच तुम्ही झाड लावून ठेवा. म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत ते थोडंसं भक्कम होईल, जागेवर इस्टॅब्लिश होईल ते झाड आणि येणारा पावसाळा त्यात काही त्याला त्रास न होता उलट तो पाऊस खाऊन तो अजून चांगला होईल चांगली होते. असं. बरं तर मग काय प्रॉब्लेम येतात जर आपण झाडं मोठ्या प्रमाणात लावायचा प्रयत्न केला तर? जागेचा प्रॉब्लेम येऊ शकतो, फंडाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, मनुष्यबळाचा काय प्रॉब्लेम येतात सांगा थोडं? मला त्याच्याही पेक्षा जास्त वाटतं आपली उदासीनता. एकदा जर तुम्ही ठरवलंत, तर हे बाकीचे जे आहेत फंड्स, कष्ट किंवा उपलब्धता हे सगळं येईल. पण मुळात तुम्ही तयार असले पाहिजेत. तुम्हाला झाडांबद्दल काहीतरी तळतळ पाहिजे. पाहिजेल, आवड पाहिजेल. आता आवडीच्या पण पुढे गरज आहे. गरज आहे. आवडीचा विषय नाही आला. आता आवडीचा विषय नाही राहिलेला. पहिले होता, आता हो, नाही हो. राहिलाय. त्याच्यामुळे एकदा तुमची आवड निर्माण झाली, तुम्हाला एकदा पॅशन तयार झाला, तुम्हाला एकदा वाटलं की नाही हे गरजेचं आहे. तितकंच गरजेचं आहे जितकं मला नोकरी करणं, मला जेवणं, हे जितकं गरजेचं तितकंच गरजेचं जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा ह्या सगळ्या सिस्टम आपोआप उभ्या राहतील. आपले लाइक माइंडेड लोकं आपल्या जवळ येतील. आपण त्यांना जवळ करायचं, त्याप्रमाणे ग्रुप तयार करायचे आणि छोटे-छोटे पॉकेटनी सुरुवात करायची. आणि मी तर म्हणतो, एकाच वेळेस लाखो आणि एकाच वेळेस करोडो झाडं लावायला नाही. नकोच आहे. तुम्ही झाडं लावा आणि ते तुम्ही दत्तक द्या एखाद्या ग्रुपला, की हे 100 झाडं तुम्ही 5 वर्ष टिकवायचेत. असं म्हणतात ना, वृक्षो रक्षती रक्षकः. झाडाला तुम्ही 5 वर्ष जगवा, झाड तुम्हाला कायमचं काय जगवेल. तुम्ही जोपर्यंत पृथ्वीवर आहात तोपर्यंत तुम्हाला झाड जगवेल. तुम्ही 5 वर्ष फक्त त्यांना जगवा. 5 वर्ष तुम्ही त्यांचा सांभाळ करा. त्यांचं व्यवस्थित पाणी बघा. गुरं-बिरं काही त्यांना खाणार नाही. थोडंसं कंपाऊंड करा आणि डेडिकेटेडली करा. दत्तक घ्या. दत्तक घेऊन तुम्ही 5-5 आणि मग पुढे चला. मग हे झाले तर 5 वर्ष सिक्युअर झाले. आता ह्यांना काय बघायची गरज आहे. आता पुढच्या टप्प्यात जा. असं. आता एन-जी-ओ सुद्धा भरपूर येतात किंवा आता काही ते सरकारचा नियम आहे ना, की कंपनी जर असेल तर त्यांना काही ते एक पर्सेंटेज ठेवावं लागतं या गोष्टीकरता. तर मग ते जर तुम्ही एन-जी-ओ वगैरे काय किंवा पर्सनल करत असाल तर ते सुद्धा मदत होऊ शकते तुम्हाला तिकडून सुद्धा, सरकारकडून सुद्धा. बरं मग सरकारकडून काय मदत होती का काय? किंवा मग कोणाकोणाकडून काय सपोर्ट मिळू शकतो? आता सरकारकडे पण थोडासा ह्याचा आला आहे, सेन्स आलाय. त्यांना पण माहिती आहे. म्हणजे त्यांचे तज्ञ असतीलच हां, सरकारकडे त्यांचे तज्ञ. ते पण त्यांना तसं सूचित करत असतीलच, की आपल्या ह्याची गरज आहे वगैरे. पर्यावरण चेंजमुळे त्यांचे पण पर्यावरण तज्ञ सुद्धा ह्याच्यावर विचार करून सरकारला काही चांगल्या सूचना करत असतील. अंमलबजावणी गरजेची आहे. अंमलबजावणी फार महत्त्वाची आहे आणि बिल्डिंगा बांधताना 10 झाडं लावा, मग आम्ही तुम्हाला परमिशन देतो. हां, हां. तर ती खरोखर झाडं लागलीत का? ते बघा. आणि ती तुम्ही ऑडिट करणार का पुढची 10 वर्ष? हे फार महत्त्वाचं आहे. शहरांमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग उभे राहतात आणि त्याच्यामध्ये
तिकडचे जे परवानगी देणारे लोक आहेत ते येतात, झाडं लावलीत का बघतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाडं निघून गेलेली असतात तिथून. मग असं करा ना, की तुम्ही जसं शेतकऱ्याचा सातबारा कायम असतो रेग्युलर चेक करत आहे. रेग्युलर चेक करा ना तुम्ही, ऑडिट करा ना त्याचं. कुठं गेली झाडं? फोटोग्राफ सहित करा ना. असं. मग ते होईल. होईल. आणि सरकारने फक्त जमीन जरी दिली ना, तरी खूप NGO असे आहेत, तयार आहे. ते तयार आहेत ते काम करायला. आणि खूप चांगली-चांगली माझ्या पण आता खूप संपर्कातले लोकं आहेत. आजच मला WhatsAppवर आला आहे, की आता 1 तारखेपर्यंत त्यांच्याकडे 90 प्रकारची झाडं आहेत. ते त्यांना आपण हे द्यायचं, यादी द्यायची. त्याप्रमाणे ते उपलब्ध करून देणार. अतिशय स्वस्तात ₹90 वगैरे चांगलं झाड आणि देशी झाडं सगळे. हो. मुंबईत अशा खूप संघटना आहेत. पुण्यामध्ये पण असतील. पुण्यामध्ये नाही. हो. आता मी माझा मुंबईतच बेस असल्यामुळे मला तिकडचे तुम्हाला तिकडचे हो, सगळे लोक आणि करतात लोकं. लोकं करतात. करतात. आता थोडंसं अवेअरनेस यायला लागली. सरकारने त्यांना मदत करावी. तज्ञांची मदत घ्यावी सरकारने. सरकारने फक्त जमीन आणि फंड्स उपलब्ध करून द्यावेत. लोकं तयार आहेत करायला. व बरं एकच मुद्दा मला अजून हे करायचं होतं की सरकारने काय करता येईल? तर बघा कोणताही एखादा रस्ता किंवा एखादी मोठी काही योजना असते, ती तुमची कागदावर सरकारकडे अगोदरच असते. 10-12 वर्ष अगोदर असते. एखादा रस्ता कुठून जातो वगैरे. त्या रस्त्यातली किती झाडं तुटली जाणार आहेत. आणि तिथपासून तुम्हाला प्रत्यक्ष तिथं काम करण्यापर्यंत जो काही वर्ष जातात, त्या काळामध्ये तुम्ही झाडं तयार करा. तुम्ही थोडं फोरसाइटिंगली वागून दुसरीकडे तयार करा. नर्सऱ्यांमध्ये झाडं तयार करा. अगदी ते जे जातीचे झाडं तुटतील तेच लावले तर फारच चांगलं. पण वड पिंपळ 100-100, 150-150 वर्ष तोडून तिथं गुलमोहर लावायचे, हे कोणत्याही परिस्थितीत सबस्टिट्यूट नाहीये. तर गव्हर्नमेंटच्या नर्सऱ्यांमध्ये गव्हर्नमेंटने तयार करावेत. अगोदरच तयार करा. तुम्हाला योजना माहीत असतात. कुठून रस्ता जातोय, किती त्याचं सगळं माहिती असतं. सगळं माहीत असतं. किती झाडं तुटली आहेत, जाणार आहेत ते पण माहीत असतं. तर त्याची एक तर त्यातले मुळात म्हणजे पुनर्रोपित करा. काही जाती पुनर्रोपित करण्यासारख्या असतात. पुनर्रोपित करण्यासाठी तज्ञांची तुम्ही हे घ्या, सहाय्य घ्या. पण तुमची तयारी असली पाहिजे. जितकं प्रमाणात म्हणजे तुम्ही अगदी डेडिकेटेडली तिथलं काँक्रीट, तिथलं स्टील, तिथलं लेबर ह्याचं सगळं गणित करता. तेवढं याचं पण करा. ह्याचं पण तुम्ही गणित करून ठेवा. ह्याची पण तयारी करून ठेवा. त्याच्यामुळे हे जर तुम्ही फंडमध्ये तुमच्या एस्टिमेटमध्ये टाका. तुमच्या कॉस्ट डिस्ट्रिब्युशनमध्ये तुम्हाला हे टाकावंच लागेल. फक्त रस्ता बनवला म्हणून झालं नाही. नाही झालं. देव करो आणि त्या 100 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये तुमची गाडी पंक्चर न हो मे महिन्याच्या उन्हामध्ये. कारण आता मी असे रस्ते बघितले ज्याच्याकडच्या काठाच्या बरंच नाही. मोठमोठे पिंपळ, वड, चिंचा, कडुनिंब तुटले गेलेत आणि तिथं गुलमोहर लागलेत. आणि ते गुलमोहर उन्हाळ्यात बंद असतात. नाही वाळतात. काय काय करणार? पहिले नाही का आपण बाहेर जायचो तर मग झाड पाहायचो आणि खाली बसून जेवायचो. स्वतःच राहिलंच नाही. लहानपणी आपण पण इथं बैलगाडीने आम्ही केशवगोंद्याला जायचो. आता केशवगोंद्याला जाताना अजून सुद्धा रस्त्यामध्ये एक वडाची मोठी आहे. खूप भुयार झाल्यासारखं आहे. मोठं आहे. मग आम्ही बैलगाड्या तिथं लावून आमचे वडील वगैरे तिथं आम्ही तिथं जेवण पूर्ण करायचो. मग तसं अशा कमी झालं. रस्त्याच्या कडेचे झाडं अहो पण ही साधी बुद्धिमत्ता आहे. रस्त्याच्या कडेला राहिलीच पाहिजे. पाहिजे. 20 किलोमीटरला एक विहीर पाहिजे. ही साधी बुद्धिमत्ता आहे. तुम्हाला जगायचं असेल चांगलं तर. तर हां. तुम्हाला ऑक्सिजनचे जर पाठीवर यायचं असेल त्याचाच आणि एसीतच तुम्हाला राहायचं असेल, तर मग ओके मग चालतंय. मग थोडंसं अजून तुम्हाला एक 100 वर्ष निघतील. फार फार तर त्याच्या पुढे निघणार. त्याच्यापुढे नाही निघणार. म्हणजे 100 सुद्धा मी थोडंसं हायर साइडवर नाही काय सांगते काही जण म्हणतात 50 पर्यंत होऊ शकतं. नाही बघा ना आता केदारनाथ झालं की नाही, वॉश आउट केलं की नाही पूर्ण समतोल भुईगडला. असंच आहे. एक दिवस असंच होणार आहे. ग्लेशियर यायला लागलेत. हां. बरं त्या केदारनाथमधनं आपण काही शिकलो का? तिथं परत गर्दी झाली आहे. तुम्हाला जर केदारनाथला जायचं तर त्यांच्याप्रमाणे तुमची ताकद असेल जा ना. तिथं जाऊन तुम्हाला टापबोत पाहिजे का? बाथटब पाहिजे का? गरम पाणी पाहिजे का? नका जाऊ ना मग. लांबून दर्शन. तयारी करून जातो मग त्याची तयारी करा. किती अवघड आहे कंडिशन हां. पण मग काय होतं? मग ते मागणी सतत तसा पुरवठा म्हणता मग तिथे विहिरीत आपल्या नदीमध्ये 4 पिलर आणि रस्त्यावर 4 पिलर असे हॉटेल तयार होतात. मग ते काय कुठून पण तुम्हाला पाण्याच्या बाटल्या पुरवतात. ते प्लास्टिक आलं. म्हणजे असं करता त्यापेक्षा तुम्ही पायी जा आणि खरोखर तिथलं पर्यावरण खराब नाही होणार. तरच जा, नाहीतर जाऊ नका तुम्ही. देव असं म्हणत नाही की सगळं खराब करून माझ्याकडे या. पुढे तयारी ठेवून हां, ते उपयोग असं.
तर मग मला आहे ना या पुस्तकाचा प्रवास सांगा ना, की म्हणजे घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला किंवा काय घडलं गेलं या पुस्तकाच्या लिखाणाच्या वेळेस? हां. थोडा मनोरंजक आहे, थोडासा रोमांचिक असा आहे. माझा एक मित्र रिटायर झाला आणि त्याने मला आमच्या एका सेंटरचे पी-एफ-आरचं एक सेंटर आहे, त्याचे तिथले झालेले 2 पुस्तकं मला दिले भेट. ही सुद्धा झाडांवरचेच होते. माझ्या डोक्यात अगोदर पण असंच होतं, की डॉक्टर बाबांचं काम आलंच पाहिजे पुढे आणि हे तर मला असं दिसलं, की अरे छोटे-छोटे सेंटर जे ह्या संस्थेतनं निर्माण झालेले सेंटर तयार करतात आहेत, तर आपलं तर नक्कीच तयार झालं. म्हणजे तिथून तुम्हाला मी एक्सेलरेटर झालो त्याच्यानंतर म्हणजे आणि मग मी सुरुवात केली फोटोग्राफी घ्यायला. तर माझे फोटोग्राफर आहेत आमचे तिथले विजय शिंदे, जतीन आचार्य आमचे इन हाऊस फोटोग्राफर आहेत. विजयनी एक्सलंट फोटोग्राफी केली. अगदी 20-20, 25-25 फूट वरती जाऊन सुद्धा झाडांचे एक्झॅक्ट त्यांनी फुलांचे फोटो घेतले. वाह! हो. म्हणजे त्यांनी रिस्कमध्ये टाकले स्वतःला त्या काळामध्ये हं. आणि आम्ही साधारण 4,000-4,500 फोटो घेतले होते. आज एक फोटो जो निघेल फुलाचा, दुसऱ्या दिवशी ते फुल अजून चांगलं दिसायचं. बंच दिसायचा. असं करता-करता मग द बेस्ट फोटोग्राफसाठी आम्ही एकेका झाडाला 20-22 वेळा व्हिजिट दिल्या. आणि करता हो, मला 2 वर्ष लागली माझ्या फोटोग्राफीला. दुसरं मला प्रकर्षाने सांगायचं, की त्याच काळात नेमकं माझ्या डोळ्याला खूप सिव्हिअर इन्फेक्शन झालं आणि फारच त्याची अवस्था वाईट होती. पण आमचे गोखले डॉक्टर आहेत आणि आमचे बी-आर-सी डॉक्टर त्यांनी आम्हाला काही ड्रॉप्स सांगितले, की हे सतत तुम्हाला टाकावे लागतील दिवसातनं 10 वेळा. बापरे! 10-10 मिनिटाच्या गॅपनी आणि 4 ड्रॉप. 4 ड्रॉप 10-10 मिनिटांनी सकाळी 6 ते रात्री 11. नंतर थोडेसे ते टेपर होत गेले. पण हे सगळं माझ्या पत्नीने, स्मिताने केलं आणि त्याच्यामुळे जेव्हा मला कंपायलेशनची ॲक्चुअली चालू झालं माझं कामाचं, त्याच वेळेस माझ्या डोळ्याचा हा काळ झाला. पण वेळेवर त्याची ट्रीटमेंट झाली, ड्रॉप्स टाकले गेले. कारण हॉस्पिटलमध्ये फार नाही, मला एखादा दिवस ते ठेवायचे. उरलेले बाकीचे सगळं जे आहे, ते घरीच माझे ड्रॉप वगैरे टाकले जायचे. ते अगदी वेळेवर मेटिक्युलसली टाकल्या गेल्यामुळे माझं फार लवकर इनहेलिंग झालं आणि डोळा पण वाचला आणि ह्याच्यात माझ्या पत्नीची फार मला साथ लाभली. म्हणजे मी तिचा आभारी आहे. वाह! कमाल. पुस्तक लिहायला घेतलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की माझा बॉटनी प्रांत सोडून मला बरेच वर्ष झालेत आणि मी फील्डवरच असल्यामुळे माझं बॉटनी तसं पॉलिश्ड नव्हतं आणि पुस्तक लिहिताना निदान त्याची सायंटिफिक नेम किंवा त्यांची फॅमिलीज किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या थोड्याशा सुपरफाईन असल्या पाहिजेल आणि वेल चेक्ड असल्या पाहिजेल. हो. म्हणून मग मी माझे एक मित्र झाले होते, डॉक्टर श्याम पालकर, जे रुपारेल कॉलेजला बॉटनीचे प्रोफेसर आहेत. मग मी त्यांची मदत ह्यासाठी घेतली आणि टेक्झॉनॉमी जो विषय आहे, म्हणजे ह्याच्यातला जो टेक्झॉनॉमीचा तो पार्ट आहे, तो सगळा त्यांनी बघितला. म्हणजे टेक्झॉनॉमी म्हणजे फॅमिली, किंगडम, हां. सायंटिफिक नेम, मग पानांची रचना कशी आहे, असं ते चालेल. टेक्झॉनॉमी. तर तो पार्ट त्यांनी बघितला आणि त्याला एक वेगळं वजन आलं. म्हणजे सायंटिफिकली त्याला एक चांगलं ती पूर्तता त्यांच्याकडनं झाली. म्हणजे इथं क्लॅरिटी सगळी. मग ती चुकली मग क्लिअर आहे. कारण पुस्तक रूपात कोणती गोष्टी इतकं भार आहे, तेव्हा तिच्यावर आणि त्यात टी-एफ-आर सारख्या संस्थेतलं पुस्तक म्हणजे आमच्याकडे फार बारीक दृष्टीने बघितलं जातं. वाह! हां. तर डॉक्टर श्याम पालकर सुद्धा माझ्या जोडीने होते आणि त्यांनी टेक्झॉनॉमी आणि एडिटिंग संपूर्ण केलं त्याचं. हो. ह्याच्यात फार छान दुसरी गोष्ट म्हणजे मला एक खूप छान यंग डिझायनर भेटला. यंग म्हणजे किती यंग असावा? 22 वर्षाच्या मुलाने माझ्या बरं. पुस्तकाचा डिझाइन केलाय. तर कव्हर पेज वगैरे? पूर्ण, हो, हो. सगळं. पूर्ण 200 पानांचं पेज डिझायनिंग, लेआउट त्यांनी केलाय. पुस्तक तुम्ही बघेल 22 अमेझिंग 22 आहे. आणि 22 वर्षाच्या मुलाचं हे दुसरं काम होतं आणि त्यांनी त्याचं काम मी पहिल्यांदा बघितलं. त्यांनी गायतोंडे, आर्टिस्ट गायतोंडे ह्याच्यावर त्यांच्या एका फॉलोअरनी फार मोठं पुस्तक लिहिलं. 450-500 पानाचं ते पुस्तक आहे आणि ते पुस्तकाची डिझाइन ह्या मुलांनी केली होती. म्हणजे ते पुस्तक येऊन आता 1 वर्ष झालंय आणि त्याचं डिझाइन 2 वर्ष म्हणजे त्या मुलाने 19व्या वर्षी गायतोंडेसारख्या मोठ्या विषयात हात घातला होता आणि त्यांनी त्याचं डिझाइन केलं होतं. मला त्याचा कॉन्फिडन्स एवढा आवडला आणि
त्याचं ज्ञान म्हणजे डिझायनिंगच्या बाबतीत, लेआउटच्या बाबतीत, कलर करेक्शन्स जे काय असतील ते किंवा त्यांनी जे सजेशन्स दिलेत ते पानावर दिसतात. आणि रिअली गॉड ब्लेस हिम, कारण तो फार त्याच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तो फार पुढे जाणारा मुलगा आहे. आजकाल त्याचं नाव आहे नील दफ्तरदार. नील दफ्तरदार. दफ्तरदार. होय. वाह! नाही, आजकाल मुलांना खूप नॉलेज आहे. हो, आणि आता काय सोशल मीडिया असल्यामुळे ते सोपं झालंय नॉलेज घेणं पण. त्याचं काय नाही आता तरी पण टॅलेंट बघा ना, परत तिथं वेगळे 2 प्रकार आहेत. सोशल मीडियावर असे पण आहेत, शोधून आहे. असे पण आहेत, ते वाईट. की जे काहीतरी करतात आहेत स्वतःसाठी. 22 वर्षी अशा प्रकारचं पुस्तक आणि ते पण आमच्या परत मी सांगेल, आमच्या संस्थेचं स्टँडर्ड सोपं नाही. सोपं नाहीये. KFRच्या स्टँडर्डला कोणती गोष्ट करणं, मॅच करणं एवढी गोष्ट नाहीये. हां. तर नील दफ्तरदार हा त्याच्यामधला अजून एक मोठा फोटोग्राफर विजय शिंदे, डॉक्टर श्याम पालकर, नील दफ्तरदार आणि माझी पत्नी स्मिता गुमास्ते. हे 4 खांब आहेत त्या पुस्तकाचे. आणि दुसरं मला सांगायचं असं, की फंडिंग जे झालं, ते फंड्स मला ॲक्चुअली डोनेशन मिळालेलं आहे ह्या पुस्तकाला. आणि ते आमच्या जुन्या प्रोफेसर लोकांनी, रिटायर झालेल्या आमच्या अल्युमिनायनी, TFR अल्युमिनायनी ते आम्हाला पैसे दिले पुस्तकाकरता. आणि ते पूर्णपणे दान आहे ते. माझं पुस्तक दानातनं निर्माण झालेलं आहे. हो, म्हणून मी खूप जणांचं याला हो, साथ आहे. खूप साथ आहे. फ्रेंड्स ऑफ ट्रीज एक मोठी संघटना आहे, झाडांवर काम करणारी. त्याचे डॉक्टर फिरोजा गोदरेज या त्याच्या एमिरेट्स हे आहेत, प्रेसिडेंट आहेत. आणि डॉक्टर अरुण सावंत हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. आणि मी त्या संस्थेचा मेंबर आहे. त्यांना जेव्हा कळलं की मला फंड्सची कमतरता आहे, त्यांनी ताबडतोब त्यांच्याकडनं भरपूर मोठी मदत केली. आणि मग फिरोजा गोदरेज मॅडमनी फॉरवर्ड लिहिला माझ्या पुस्तकासाठी आणि स्वतः येऊन प्रकाशनाला ते माझे चीफ गेस्ट होत्या. वाह! हो, हो. कमाल. आमचे डायरेक्टर सुद्धा तितकेच कीन होते पुस्तक येण्यासाठी. पुस्तकाच्या मागे बरेच जणांचं हात आहे. खूप आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हे काय हे असं एक पक्वान नाही, की एकट्याच्या हाताने नाही होणार हे. तर त्याच्यामध्ये खूप लोकांचे हातभार आहेत. ज्यांची नावं घेतली, ज्यांची नावं नाही घेतली, असे सगळे आहेत त्याच्यामध्ये. वाह! बरं, तर मग एक यंग लोकांना काय सल्ला देता येईल? कारण शक्यतो मुलं नाही वळत. हो. नाही बघा, खरंच आहे. आपल्या इथं बाहेर खूप झाडे आहेत. होय ना, मी बघितले आंबा आहे, हे आहे, छान. बरेच जण नाही, नसतात. मुलांना त्यांच्या पालकांनीच झाडांबद्दल माहिती आणि आवड तयार करून द्यायला पाहिजे. घरात छोटे-छोटे कुंड्यांमध्ये चालू करा. पण सतत त्यांच्यावर बिंबवा, की हेच आपले पालनकर्ते आहेत. आम्ही पालक आहोत थोड्या दिवसाचे, पण हे हमेशाचे पालनकर्ते आहेत. हे आपण त्यांना सांगितलं आणि त्यांना आवड करून दिली. बघा, त्यांच्या हातात मोबाईल कसा दिला? कुणी दिला? तुम्हीच दिला ना. मीच दिलं. मग तुम्ही झाड पण तुम्हीच द्या ना त्यांच्या हातात. कॉम्प्युटर तुम्हीच दिला, गेम्स तुम्हीच शिकवल्यात. पोरगं रडतं, तर घे बाबा गेम्स खेळ, पण मला त्रास देऊ नकोस. मुलांचं जेवणाकडे लक्ष नाही, तो जोपर्यंत मोबाईल बघत नाही तोपर्यंत ते जेवत नाही. आणि आपण काय सांगितलंय आपल्याकडे? संगीतसुद्धा ऐकायचं नाहीये. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, जेवताना तुम्ही कुठेही काहीच इकडे घ्यायचं नाहीये. नाही, टीव्ही इथंच नाही, लक्ष काहीच घ्यायचं. नाही. आणि इथं तर काय खातो ते पण कळत नाही. मग ज्या हाताने तुम्ही मोबाईल दिलात, त्या हाताने तुम्ही रोपं द्या झाडांची. तज्ञ लोकं तुम्हाला मदत करायला तयार आहेत. शाळांमध्ये तज्ञ लोकं येऊन सांगायला तयार आहेत. बरोबर. माझी कोणालाही मदत लागली तर मी यायला तयार आहे. शाळा कॉलेजमध्ये जाऊन कशी याची प्रसिद्धी करता येईल? करता येईल. शाळांनी एखादा तास घ्यायला पाहिजे. त्या दिवशी काय म्हणता येईल त्याला मीटिंग घ्यायची. मॉब मीटिंग सगळ्या विद्यार्थ्यांची आणि पर्यावरणासाठी 1 तास द्यायलाच पाहिजे आठवड्यातला, की काय आहे नेमकी परिस्थिती, काय करायला पाहिजे आणि आपण काय करू शकतो. अशा पद्धतीचे. मी हायस्कूलला असताना ते शाळेत झाडं म्हणजे लावून घ्यायचे आमच्याकडून. आता कितपत ते मला माहित नाही. पण मी असताना ना झाडं लावायचे, कुंपण लावायचं. पण आम्ही लावलेलं झाड आहे ना, आता ते मोठं झालेलं आहे. सांगितलं ना, आणि बघा तुम्हाला किती केलं बरं झालं वाटतं. 20-15 वर्ष जवळपास. आता आम्ही तिथे जाऊन बसलो ना, अरे आपण लावलेलं झाड होतं, आपण एवढं लावलेलं झाड झाड. आहे. आपण लावलेलं. आम्ही त्याला जवळ 2 वर्ष. हो, हो. नंतर काय झालं माहित नाही, पण नंतर पहा म्हणजे वाढलं चांगलं ते. तेच ना ते. तसं प्रत्येकाने खायला हरकत नाही. माझी शाळा विद्यामंदिर प्रशाला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा झाडं त्या विद्यार्थ्यांनीच लावलेली त्या काळामध्ये. मला स्वतःचंही जमलं. आम्ही हायस्कूलला असताना आमच्या 9वीच्या वर्गासमोर लावलेले. 2 वर्ष आम्ही त्याला पाहिलं. पण ते नंतर गरज पडली नाही. नंतर बरंच मोठं. हां, काही जंगली झाडांना गरज पडत नाही. पण जर तुम्हाला शहरात लावायची असेल,
तर ते थोडंसं त्यांची काय म्हणता येईल जागा बदलली असती तर त्यांना 5 वर्ष तुम्ही जगवा. 5 वर्ष तुम्ही त्यांचा सांभाळ करा. तोपर्यंत त्यांची रूट सिस्टम वगैरे चांगली गेलेली असते खाली आणि ते त्यांचं बघा आणि आता वॉटर टेबल पण खाली गेलंय. जमिनीचं वॉटर टेबल जे आहे जमिनीतलं ते पण खाली चाललंय. त्याच्यामुळे त्यांचे मुळं तितके मग आता कोणते पाहिजेत? पिंपळ, वड, चिंच, कडुनिंबासारखे जे अशी मुळं खोल राहणारे लांबपर्यंत जातात ते जातात. हां, आधी तुम्ही त्यांचं पाणी वर आणा. त्यांना अजून खाली नका जायला जाऊ असं. ते कसं करता येईल म्हणजे? ते म्हणजे 2 पाणी गोष्टी घ्यायचं. हां, वॉटर हार्वेस्टिंग सगळीकडे ते करायला पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ते करा. पाणी रिचार्ज करा. घराभोवती माती ओपन ठेवा. कारण आज शहरांमध्ये एक सोसायटी असते, ती कंपाऊंड वॉलपर्यंत तिचं काँक्रिटिंग असतं. दुसरी सोसायटी तिचं काँक्रिटिंग, पुढे रस्ता, रस्त्याच्या पलीकडे परत सोसायटी, त्याचं परत काँक्रिटिंग. पाणी जातं कुठे? म्हणून गटारी मोठे-मोठे वाहतात, तुंबतात तुंबतात. प्लास्टिक आपल्याच कृपेने तुंबतात. भरपूर त्याने आपण प्लास्टिक त्याच्या 8 महिने टाकलेलं असतं. मग ते त्याला आपल्याला रंग दाखवतो त्याचा आणि मग आपणच म्हणतो सरकार काही करत नाही, सरकार काही करत नाही. तुम्ही 8 महिन्यामध्ये किती टाकले प्लास्टिक? मग ते बघा, त्याचा पण जरा विचार करा ना, आपण काय करतोय ते. तर प्लास्टिक निर्माण होईल नाही हे बघा. खरकटं जास्त निर्माण होईल नाही हे बघा. असं वेस्ट कमी होईल ते बघा. म्हणजे सगळ्या सिस्टमवरचा ताण कमी होईल ना. सगळीकडून प्रयत्न करा. सगळ्याकडनं प्रयत्न व्हायला लागला. नाही होय, होय, होय. अगदी सगळीकडनं प्रयत्न. वाह! तर मग सरांच्या पुस्तकाची लिंक येऊन जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. कुणी पण बाय करू शकतं. आहे ना Amazonवर वगैरे कशावर अवेलेबल आहे? नाही फक्त आमचं जे प्रकाशन आहे TIFR अल्युमिनाय असोसिएशन तेच ते विकणार आहेत. कुरिअरची वगैरे व्यवस्था हो, करतो ठीक आहे. मग खाली कॉन्टॅक्ट नंबर लिंक तुम्ही टाकून देऊ आपण. आणि ॲड्रेस हां, Address. आपला इकडे द्या. हां. हो. कॉन्टॅक्ट नंबर दिला तर चालेल. हां, म्हणजे तुम्हाला कॉल होईल मग हो, तुम्ही हो, हो. बुकिंग घ्या वगैरे तुमच्या पद्धतीने. बघू. ते चालेल. लोक. चालेल. थँक यू सो मच. तुम्ही धन्यवाद. आलात. धन्यवाद. आम्हाला इतकी माहिती दिली त्याबद्दल. हो. आणि तुम्ही झाडांबद्दल विचारलं आणि मला झाडांबद्दल सांगायला संधी दिलीत, त्याबद्दल मीच तुमचे खूप खूप आभारी आहे. सो थँक यू सो मच सर तुम्ही आलात. आम्हाला एवढी माहिती दिलीत. झाडांबद्दल किंवा क्लायमेट चेंज वगैरे बऱ्याच काही गप्पा मारल्या पण. सो थँक यू सो मच आणि आमच्याकडून थोडीशी आठवण मिळेल तुमच्याकरता. सो प्लीज. धन्यवाद. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि झाडं आपण कशी वाचवू शकतो याबद्दल तुमचे काही विचार असतील, तुमचे काही मतं असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी या. हॅव अ गुड एंड. बाय बाय.